दिवसभर गाजतीये ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणामधली फाशी आणि मुख्यमंत्र्यांनी फाशीच्या शिक्षेच्या संदर्भात केलेला एक दावा सुद्धा। बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी मावळ प्रकरणामध्ये 2 महिन्यांमध्ये फाशीची शिक्षा कशी सुनावली हे अगदी छाती ठोकपणे सांगितलं। मात्र प्रत्यक्षामध्ये गुन्हा घडल्यापासून 2 महिन्यांच्या ऐवजी 1 वर्ष 7 महिने आणि 21 दिवसांनी ही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फाशीच्या शिक्षेच्या संदर्भातल्या दाव्याचा आता खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। तर मावळच्या प्रकरणामध्ये 2 महिन्यांमध्ये फाशी दिली हे सांगताना मुख्यमंत्री काल आणि आज नेमकं काय काय म्हणालेले आहेत बघूया। या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे। 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। फाशीची सजा झाली, पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।